नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मस्त कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 3 चमचे मी टाकलेले आहे तुरीची डाळ, पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे 10 ते 15 मिनिटं। मसूरची डाळ पण 3 चमचे, ती पण मी 10 ते 15 मिनिटं भिजत घातलेली आहे। मसूरची डाळ जर नाही भिजत घातली तरी पण चालते, पण तुरीची डाळ जरूर भिजत घाला म्हणजे शिजते लगेच। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचं वांग घेतलं होतं, असं मोठ्या आकाराचं होतं, त्याचे पण मी असे तुकडे करून घेतलेले, त्याचं देठ पण घेतले। आणि एक मीडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे, त्याचे पण मी साल वगैरे काढली नाही, त्याचे तुकडे करून घेतलेले आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्ही काय टाकू शकता, तर ह्याच्यामध्ये एक गाजर टाकू शकता, पण कोणतं गाजर टाकायचं जी भाजीचं आहे ते। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहे आणि झटपट होतं, तर त्यासाठी बघा एक पळी तेल टाकणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करा। तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे बघा, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं, एक तेजपत्ता, एक दालचिनीचा तुकडा, थोडासा कढीपत्ता, अर्ध स्टार फूल टाकलेलं आहे 2 पाकळ्या करून, आणि 2 लवंगा। चांगलं बघा भाजलं गेलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये टाकायचा एक मीडियम आकाराचा कांदा। कांदा मी बारीक कापलेला आहे, तुम्ही उभा कापला तरी चालेल, आणि हा चांगला आपण भाजून घेऊया। कांदा बघा हलकासा भाजला गेलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचे बघा ह्याच्यामध्ये थोडंसं सुक्कं खोबरं घेतलं होतं, 6 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं असं मी कुटून घेतलेलं आहे। त्यात थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली आहे, आणि हे चांगलं मी हे खलबत्त्यामध्ये कुटलेलं आहे। तुम्ही मिक्सरला जरी बारीक केलं तरी चालेल, पण जर आपण कुटून घेतलं का नाही की त्याची चव छान लागते। आता हे चांगलं आपण परतून घेऊया। 1 मिनिटभर परतून घेतलेलं आहे बघा, चांगलं भाजलं गेलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा मस्त असं, आणि त्याच्यामध्ये टाकायचं एक मीडियम आकाराचं टोमॅटो, आणि हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा मिनिटभर फक्त। आपल्याला काही टोमॅटो सॉफ्ट होस्तोवर वाट बघायची नाही आहे। गॅस करणार आहे थोडासा बारीक, त्यात टाकायचे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, मोठा 1 चमचा गरम मसाला पावडर, मोठा 1 चमचा मिरची पावडर, तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे। ह्यात टाकणारे चवीप्रमाणे मीठ, आणि आता हे आपण एकदम परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे, गॅस बारीकच आहे। आता ह्यात टाकायचं आपल्याला ही वांगी आणि बटाटा, बारीक बारीक जरी कापलं तरी चालेल, मी मोठं मोठं असं कापून घेतलेलं। आता या मसाल्यामध्ये थोडंसं परतून घेऊया। परतून घेतलेलं आहे बघा। आता ह्यात टाकायची ही तुरीची डाळ जी भिजत घातली होती, आणि मसूरची डाळ टाकायची। तुरीची डाळ कशी होती माहिती आहे का, आपण आता हे कुकरला लावणार आहे ना, तर त्यामुळं पहिली भिजत घालायची। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलं आहे बघा। आता त्यात टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर, हलवून घेऊया, आणि त्यात टाकायचे बघा आपल्याला पाणी। आणि हे पाणी जे टाकणार आहे ना, हे कोमट पाणी टाकायचं, कारण की काय होतं माहिती आहे का, थंड पाणी नाही टाकायचं, कारण तरी वगैरे जर पाहिजे असेल ना तुम्हाला तर कोमटच पाणी टाकायचं। तर आपण आता अजून अर्धा ग्लास पाणी टाकूया। आता यात बघा अजून आपण अर्धा ग्लास पाणी टाकू द्या, तुम्हाला किती पाहिजे 1 ग्लास जरी हे टाकला तरी चालेल। आता हे मी जे दाखवते ना, ही 4 ते 5 लोकांना पुरायसारखं मी दाखवते, तर त्यामुळे मी ह्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। थोडंसं एक्स्ट्रा जरी टाकलं तरी चालू शकते। आता आपण कुकरचं झाकण लावूया, आणि फक्त आपल्याला ह्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या बरं का। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर बघा मी खाली काळ उतरून घेतलेला आहे, आणि थोडा थंड झाला की नाही की बघा आपण हे खोलून बघूया। बघा मस्त असं होतं आहे। आणि आपली जी डाळ टाकली होती बघा, तुम्हाला पहिले दाखवते, डाळ पण अशी चांगली शिजलेली आहे, कारण भिजत ठेवली का नाही की मस्त अशी शिजते बघा। जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 4 शिट्ट्या पण करू शकता, पण अशा पद्धतीने एकदा करून बघा, 1 नंबर चव येते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला मेथी सोयाबीनची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक छोट्या आकाराची जुडी मेथीची मी घेतली होती, नीट करून बघा स्वच्छ धुवून तिला अशी कापून घेतलेली, आणि तिची छोटी छोटी देठं पण घेतलेली आहेत बघा, जास्त अशी देठं नाही घेतलेली, जेवढी कवडी असतील ना तेवढी घेतलेली आहे। त्यासाठी बघा आपल्याला सोयाबीन पाहिजे, तर सोयाबीन काय केले होते माहिती आहे का, 150 ग्रॅम सोयाबीन मी 20 मिनिटासाठी बघा गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते। गरम पाणी म्हणजे कडक गरम पाणी केलं होतं, आणि त्याच्यामध्ये भिजत घातले होते। 10 ते 15 मिनिटात पण चांगले भिजले जातात, आणि भिजल्यानंतर बघा असे मोठे मोठे होते, आणि त्याचे मी असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। ह्याला काय करणार आहे, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे, आणि एकदा मी चॉपरला फिरवून घेणार आहे। जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही असं हाताने जरी तुकडे केले तरी पण चालेल। चॉपरमध्ये बघा मी बारीक केलेले आहे, ते अशा पद्धतीत झालेले। एकदा जर फिरवले का नाही की असे होतात। आणि काय केलेलं आहे माहिती का, 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे, ते पिळून घ्यायचे बरं का। पिळून जर नाही घेतलं ना तर त्यामध्ये पाणी तसंच राहील। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। आता तेल किती टाकायचं, अर्धी पळी तेल टाकायचं, आणि गरम होऊन देऊया। तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 4 पाकळ्या लसणाच्या बघा अशा फोडून घेतलेल्या आहेत। 1 मिनिटभर फक्त त्या पहिल्या भाजून घ्यायच्या बघा। असा कलर चेंज झाला की नाही की लाल एकदम करायची नाही, तर अर्धा चमचा मोहरी टाकायचे, अर्धा चमचा जिरे टाकायचे, आणि त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बघा चॉपरला बारीक केलेला आहे। आता हा कांदा चांगला भाजून घेऊया आपण। कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे, त्याच्यात टाकायचे बघा हे अर्धा इंच आलं, 7 पाकळ्या लसणाच्या, आणि 2 हिरव्या मिरच्या कुटलेल्या आहेत अशा।
अर्धा चमचा झालेला आहे बघा हे. आता ही पण ह्याच्यावर मिनिटभर आपण परतून घेऊया. गॅस आहे मिडियम आपला. परतून घेतलंय बघा. आता त्यात टाकायचे एक टोमॅटो मिडियम आकाराचा आहे आणि तो पण असा मोठा मोठा कापून घेतलेला आहे. एकदम बारीक चॉपरला केला तरी चालेल. त्यात आत्ताच टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक 2 मिनिटं एकसारखं आपण ही परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे बघा. मस्त असं टोमॅटो आपलं सॉफ्ट झालेलं आहे. गॅस करणारे आहे बारीक. त्यात टाकायचे कांदा लसूण मसाला 1 चमचा तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. धने जिरे पावडर छोटा 1 चमचा. गरम मसाला पावडर छोटा 1 चमचा. यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. थोडंसं हलवून घेऊया आणि ह्यात टाकायचे आता आपल्याला हे सोयाबीन बघा. मी चॉपरला बारीक केलेत अशा पद्धती. जास्त बी बारीक करायचे नाहीत, चांगले लागणार नाही. तर सोयाबीन काय होतं माहिती आहे का, बारीक सुद्धा भेटतात एकदम. ते जरी घेतले तरी चालेल, मोठे मोठे जरी नाही घेतले तर. ह्याच्यामध्ये ना 1 मिनिटभर फक्त आपण मिडियम गॅसवर परतून घेऊया. मस्त बघा असं परतून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये. ह्याच्यात टाकणारे बघा एकदम थोडंसं मी पाणी, अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे. गॅस केलेला आहे मिडियमच. सोयाबीन आपण जेव्हा परततो ना त्या टायमालाच मी मिडियम केला होता. मसाले टाकताना कधी पण गॅस बारीक करायचा. आता 1 मिनिट ते 2 मिनिट फक्त आपण एक वाफ काढून घेऊया. 2 मिनिटं बघा मी झाकून ठेवलं होतं. मस्त असं झालेलं आहे. आता ह्याच्यात टाकायची आपल्याला ही भाजी. एकदम बघा अशी बारीक कापून घ्यायची. थोडी देठं जरी असली तरी चालत. हे पहिले मी मिक्स करून घेते. गॅस आहे मिडियमच आपला. मिक्स करून घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीत मिक्स झालेली आहे. पूर्ण सगळी अशी मिक्स चांगली झाली का नाही की एक जागी करायची आणि त्याच्यावर ठेवायचं 1-2 मिनिटासाठी. परत आपण झाकण 2 मिनिटं फक्त बघा मी झाकण ठेवलं होतं. आता झाकण नाही ठेवायचं. झाकण का ठेवलं होतं, जे देठं वगैरे होती ना ती चांगली शिजली जातात. आता यात थोडंसंच पाणी आहे बघा एवढंसं. जास्त काय पाणी सुटलं नव्हतं कारण भाजी स्वच्छ धुवून 1 तासभर तरी असेल आणि त्यानंतर मग मी कापून घेतली होती. आता हे आपण असंच 1 मिनिट ते 2 मिनिटं परतून घेऊया. असं ठेवायचं थोड्या वेळ, म्हणजे यातलं थोडंसं जेवढं पाणी आहे ते आटेल. आणि जर तुम्हाला हे पाणी असं पाहिजे असेल ना थोडंसं खाताना तरी बी चालेल. मस्त लागते. करून बघायची अशा पद्धतीने. 1 मिनिटभर फक्त मी अशी ठेवते. आता याला 2 मिनिटं बघा मी परतून घेतलेली आहे अशा पद्धतीत. पाणी बघा ह्यातलं कमी झालेलं आहे. थोडंसं हलकंसं पाणी आहे कारण ही पाणी मग कसं तुम्ही जर ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, चपातीवर, फुलक्यावर जरी खाल्ली ना किंवा पुरीबरोबर जरी खाल्ली तर 1 नंबर लागते. करून बघा अशा पद्धतीने. खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने दाखवते. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.